नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये। बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या 100 आणि 150 दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत शासकीय कार्यालयांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे व जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर सुंदर बाग बहरली आहे। ठाण्यातील पर्यावरण तज्ञ विजयकुमार कट्टी यांच्या सहकार्याने ही बाग फुलली आहे। जिल्हा माहिती कार्यालयाच्या इमारतीवर छतावर बाग फुलली आहे। या टेरेस गार्डनची संकल्पना केवळ सौंदर्य वृद्धीसाठी नसून पर्यावरण रक्षण, कचऱ्याच्या पुनर्वापराची जाणीव व सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या हेतूने साकारली आहे। टाकाऊ लाकूड, प्लास्टिक, कपडे यांचा वापर करून तयार केलेल्या या बागेत 45हून अधिक प्रजातींची झाडे लावली आहेत। ही झाडे केवळ हरित सौंदर्य नव्हे तर उष्णता नियंत्रण, प्रदूषण विरहित परिसर आणि ढास प्रतिबंधक वातावरण तयार करतात। या बागेतील प्रत्येक रोप हे शिक्षक आहे। ते आपल्याला संयम, जबाबदारी आणि निसर्गाशी संवेदनशीलतेने वागण्याचा धडा शिकवते। कोणतीही वस्तू फेकण्याऐवजी तिला दुसरे आयुष्य देता येते, हेच इथे दाखवल्याची प्रतिक्रिया कट्टी यांनी यावेळी व्यक्त केली। या छतावरील बागेचे मॉडेल शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, गृहनिर्माण संस्था आणि शासकीय इमारतीमध्ये सहजपणे राबविता येऊ शकते। पर्यावरण संरक्षणाची ही कृती आधारित पद्धत विचारातून कृतीकडे नेणारी ठरणार आहे, असे जिल्हा माहिती अधिकारी ठाणे मनोज सानप यांनी विश्व विशाल न्यूजशी बोलताना सांगितले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या आवडत्या विश्व विशाल न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। नमस्कार, मी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे। आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे, कारण आपण सगळेजण बघताय की ही मुलं आलेली आहेत। अमोल भोसले सर आहेत, NSS प्रोग्राम ऑफिसर, KJ सोमय्या कॉलेज, आणि मी स्वतः KJ सोमय्या कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्सचा 94 to 96 चा स्टुडंट, 96 NCC सिनियर अंडर ऑफिसर। आणि आज मला खूप अभिमान वाटतोय की मला माझ्या कॉलेजची मुलं भेटली तब्बल 30 वर्षांनी, आणि आज मी त्यांना ॲक्च्युली त्यांची आमच्या ऑफिसला व्हिजिट होती, ती वेस्ट टू बेस्ट या संकल्पनेतून उभं राहिलेलं हे टेरेस गार्डन, आणि या टेरेस गार्डनला पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी ही NSSची KJ सोमय्या आर्ट्स अँड कॉमर्सची मुलं आज माझ्या ऑफिसला आली आहेत। आणि हे आमच्या सर्वांसाठी सरप्राईज होतं की मी एक स्टुडंट आणि माझ्या कॉलेजची मुलं आलेली आहेत। सो थँक्स टू KJ सोमय्या कॉलेज, ज्या कॉलेजमुळे आज मी एक चांगला अधिकारी म्हणून काम करू शकतोय। कॉलेजने जे मला संस्कार दिले, मी कॉलेजचे ऋण कधीही विसरलेलो नाही, इथून पुढेही विसरणार नाही। वन्स अगेन खूप खूप आभारी आहे KJ सोमय्या कॉलेजचा, त्यांच्या सर्व टीचर्सचा आणि माझ्या या स्टुडंट्सचा सुद्धा, की हे आज खास हे टेरेस गार्डन बघण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत। सो अमोल भोसले सर, तुम्हालाही खूप खूप थँक्यू। आणि आम्हाला सर्वांना जे मार्गदर्शन मिळते सध्या, ते आमचे विजयकुमार कट्टी सर, त्यांना पर्यावरण तज्ञ आणि ट्री मॅन म्हणून ओळखलं जातं, आणि माझे दुसरे मित्र प्रशांत सिनकर, जे पर्यावरणावर खूप चांगलं काम करतात, पत्रकार आहेत, आणि आतापर्यंत त्यांना जवळपास नॅशनल इंटरनॅशनल 60 पुरस्कार मिळालेले आहेत पर्यावरणाच्या चांगल्या कामासाठी। सो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं थँक्यू, आणि तुम्हाला विनंती करेन की आमचं टेरेस गार्डन पाहायला नक्की या। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही इथे नुसतं गार्डन दाखवण्यासाठी बनवलेलं नाही, तर इथे येणारे जी मुलं आहेत, कॉलेजची मुलं, शाळेची मुलं किंवा आणखी कोणी, त्यांना आम्ही हे शिकवतोय, हे त्यांच्या हातून बनवलेली त्यांनी ही परडी मातीची, त्याचबरोबर हे वेलाची झाडं, हे त्यांनी स्वतः बनवलेलं आहे। दॅट्स द सेल्फ प्रिपरेशन, आणि हे प्रत्यक्ष शिकल्यानेच खरं तर मजा येणार आहे। तर आपल्या इथे एक ट्रेनिंग सेंटर सुद्धा आपण छोटंसं सुरू केलेलं आहे, जे विनामूल्य आहे। तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही येऊ शकता आणि आमच्याकडून ही गोष्ट शिकून घेऊ शकता। चला तर आपण सगळे मिळून पर्यावरणाला वाढवूया, पर्यावरणाचं रक्षण करूया, आणि आपल्या देशासाठी, समाजासाठी
थोडंसं आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊया. धन्यवाद.